आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता भारतीय कृषी बाजारावरही दिसू लागला। विशेषतः कांदा निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून कांद्याचे बाजारभाव सरासरी 1000 रुपयांच्या आत आल्याने शेतकरी संकटात सापडला। महाराष्ट्रातील नाशिक भागांतून मोठ्या प्रमाणात कांदा आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो। मात्र सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे वाहतूक आणि व्यापार व्यवस्थेवर परिणाम झाला। त्यामुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे। मागच्या हप्त्यापेक्षा आताचे बाजारभाव कमी झालेले आहे आणि त्यातली त्यात खर्चाची बात जर बघितली तर लावणीलाच 12,000 रुपये, काढणीला 12,000, अतिरिक्त तो खर्च पण निघत नाहीये। त्याच्यामुळं आम्हाला अनुदान देण्यात यावा की बाजारभाव इतके पडलेले आहे की बस शेतकऱ्यांचा खर्च पण निघत नाही। मी सुमित सुभाष समदडिया, येवला मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहे। तरी नाशिक जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात माल ह्या गल्फ कंट्रीजमध्ये एक्सपोर्टसाठी जात होता। तरी बराचसा माल ट्रान्झिटमध्ये होता आणि मुंबई पोर्टला सुद्धा बराच माल थांबून आहे। जाणाऱ्या ही वॉर जेव्हा म्हणजे युद्ध जेव्हा डिक्लेअर झालं किंवा चालू झालं, बऱ्याचशा जाणाऱ्या जहाज ते कॅन्सल झाले आणि त्यामुळे जो माल मुंबईला येऊन पडलेला आहे तो तिथं थांबून राहिला। जो एक्सपोर्ट समजा 100% होता तो आजच्या घडीला 10 ते 15% आहे। दुबईचं जे भाडं $800 होतं एक कंटेनरचं, ते आज $6,000 झालेलं आहे। तरी तिथं बाजार पण त्या हिशोबाने वाढलेले, पण ज्या प्रमाणात माल जायला पाहिजे तो जात नाहीये आणि त्याचा इनडायरेक्टली आणि डायरेक्टली हा फटका इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात जो माल जात होता तो जायचा थांबलेला आहे आणि कंटेनरचे भाडे वाढल्यामुळे खूप मोठी रिस्क वाढलेली आहे। उद्या जर ती शिप रस्त्यात अडकते, काय जातं, हा नाशवंत माल आहे, पोहोचायला तकलीफ होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे क्रूड ऑइल जे आपल्याकडे येतं त्याच्यामुळे प्लास्टिक डेव्हलप होतं आणि प्लास्टिकमुळे बारदान येतं, तर बारदानचे रेट सुद्धा डबल झालेले आहेत आणि अवेलेबिलिटी सुद्धा कमी झालेली आहे। त्यामुळे पॅकेजिंग मटेरियल जे आहे त्याची सुद्धा आपल्याला खूप मोठी तूट झालेली आहे।